मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पहिला प्रश्न आहे सीमा पंढरपूर. नमस्कार सर, घरातील ज्येष्ठ व्यक्ती वारल्यानंतर 1 वर्षाच्या आत लग्न करावे, नाहीतर 3 वर्ष करता येत नाही, हे खरं आहे का? तर हे खरं आहे. पूर्वीपासनं ह्या रीती रिवाज सुरू आलेले आहेत, ते आपण नक्की पाळावेत. काय होतं, हे नाही पाळलं तर काही शंका डोक्यात राहतात आणि मग उगाच घुसमट सुरू होते. आहे त्या प्रथा नक्कीच करायला तुम्ही सुरू करू शकता. आता पाहूया पुढचा प्रश्न. दीपाली सकटे, कोल्हापूर. नमस्कार सर, आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत. आम्हाला संतान नाहीये. संतान प्राप्तीसाठी उपाय काय करावे? संतान प्राप्तीच्या दृष्टीने कुंडलीतले योग बघावे लागतात. कुंडलीमध्ये संतान प्राप्तीचा योग आहे का त्याच्या बाबतीत काही गडबड आहे, हे थोडंसं पाहावं लागतं. नंबर 2 ची गोष्ट अशी आहे की वास्तूमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल की एकाच घरामध्ये तुम्ही अनेक वर्ष राहताय, त्या घरातली दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा, स्टेबिलिटीची दिशा बिघडली असेल, तर संतान प्राप्तीमध्ये अडथळे हे व्हायला सुरुवात होतात. सध्या तुम्ही संतान गोपाल व्रत करा, कुलदेवतांची उपासना करा आणि वास्तू तथास्तू कुंडलीचं परफेक्ट मार्गदर्शन घ्या. तुम्हाला सोमवार, गुरुवार आणि शनिवार कुंडलीचे वार आहेत. आणि जर जमत नसेल तर ऑनलाईन कन्सल्टन्सी घेऊ शकता. सारसबागेची आपलं ऑफिस आहे. तुम्ही ऑफिसचा जो 9021 900 600 नंबर आहे त्यावरती कॉल करा. सगळी तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. माधुरी पवार, पुणे. नमस्कार सर, किचन मध्ये वास्तुपुरुष स्थापन केला आहे, पण जागेवर जर काही जाड वस्तू आली तर चालते का? म्हणजे डबे किंवा इतर वस्तू, काहीही काळजी करू नका. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या वेळेला वास्तुपुरुष जमिनीत स्थापन करताय, तेव्हा लक्षात ठेवायचंय की तो जो वास्तुपुरुष आहे तो जमिनीत स्थापन केल्यामुळे त्याच्यावर कुठलाही भार असावा, फक्त बेडरूम मधला बेड नसावा, एवढं लक्षात ठेवा. जयश्री फुलावरे. नमस्कार सर, माझ्या घराचे तोंड दक्षिणेला आहे, त्यावरती काही उपाय करता येईल का? फक्त दक्षिणेला तोंड आहे म्हणून काही प्रॉब्लेम येत नाहीत. अंतर्गत गोष्टी काही चुकल्यात का बघाव्या लागतात. का तुम्हाला सांगतो की घराच्या आत काय काय गोष्टी आहेत. बेडरूम चुकली, किचन चुकले, देवघर चुकले, उत्तर पूर्व दिशेला खिडक्या नेट ठेवायच्या वस्तू चुकल्यात, घरात व्हेंटिलेशन नाहीये, ब्रह्मस्थात गडबड आहे. प्रत्यक्ष बघूयात. प्लॅन कन्सल्टन्सी घ्या. खूप भारी पद्धतीची कन्सल्टन्सी आमच्याकडे चालते. अॅक्युरेट तुम्हाला आधुनिक आणि वैदिक दोन्ही पद्धतीचं मार्गदर्शन यामध्ये मिळेल. आणि आता छोटासा उपाय जो करायचा तो सांगतो की मुख्य दरवाजा जर दक्षिणेला असेल तर हे डोअर हँगिंग मिळतं, हे ऑफिस मधनं मागवा आणि याचा दरवाज्यावरती कुठे लावायचं, काय करायचं ते सांगितलं जातं. आणि गुरुचरित्राचा अध्याय सुद्धा वाचायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा भरपूर होऊ शकतो. पुढचा प्रश्न. प्रिया आढवे. नमस्कार सर, माहेरी म्हातारे आई वडील भाऊ राहतात. भावांचे लग्न जमत नाही. घरात सारखं भांडण चिडचिड होतं. वडील दारू पितात. घरात सुखशांती येण्यासाठी काय करावे? आपण भावाचं लग्न जमत नाही तर कुंडली मार्गदर्शन घेऊ. कुंडलीमध्ये काही दोष असेल तर खूप प्रॉब्लेम राहतात. मी तुम्हाला कुंडली कशी मिळते सॅम्पल जरा दाखवतो, बघू. हे बघा, ती ही कुंडली आहे. वास्तू तथास्तू 60 पानी कुंडली आहे. संपूर्ण A4 साईज पेपर मध्ये तुम्हाला अशी सुंदर कुंडली दिली जाते, तुमच्या आयुष्याचा सगळा लेख. आणि तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये माहिती भरपूर आहे, रकाने कमी आहेत. आणि याच्यामध्ये तुमचे सगळ्या कुंडलीचे सगळे डिटेल्स येतात. भरपूर मस्तपैकी 60 पानी कुंडली तुम्ही ही घरपोच सुद्धा मागवू शकता, पण नुसती कुंडली काढून उपयोग नाही. माझं मार्गदर्शन महत्वाचं आहे. ऑनलाईन घेतलं तर मी तुम्हाला लेखी सगळी माहिती देणार आहे, आणि प्रत्यक्ष आला तर ही कुंडली मिळणार आहे, काही मोफत यंत्र मिळणार आहेत. मस्तपैकी तासभर तुम्हाला माझ्याबरोबर बोलणी करता येतात. त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करा, 9021 900 600. स्पेशल वास्तू तथास्तू कुंडली मार्गदर्शन घ्या. ही कुंडली महत्वाची नाहीये, माझं मार्गदर्शन आणि आपलं डिस्कशन महत्वाचं आहे. त्यामुळे सोमवार, गुरुवार, शनिवारचं ओव्हर पॅक बुकिंग रेग्युलर आहे. त्यामुळे निराशा टाळा. तुमचा नंबर आधी लावा. नंबर लावल्यानंतर तुम्हाला ऑफिस पुन्हा स्टाफ कॉल करतो की ही तारीख जमणार आहे का, ही तारीख जमणार आहे का, आज वेळ आहे का, ह्या वेळेला. हे करून तुमची कुंडली कन्सल्टन्सी होते आणि कामच होतं, कारण तुम्ही ज्या विश्वासाने करताय माझं मार्गदर्शनाचे उपाय, ते नक्कीच काम करतात. पुढे त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक ब्रेसलेट सजेस्ट करतो, ते पहिलं धारण करायला लावा. हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे, ते वापरा. घरामध्ये उमरा स्प्रे तुम्हाला स्प्रे करायचा आहे, निगेटिव्हिटी कंट्रोल होते. आणि तुमच्या बंधूंना ही जी करंगोली माळ आहे ती तुम्ही धारण करायला लावा, खूप फायदेशीर आहे.
मी सुद्धा अनेक वर्षापासून वापरतो. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की अश्विनी पांचाळ, नमस्कार सर, मी आपले खूप वर्षापासून व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते, त्याबद्दल धन्यवाद. मी आपल्या पोस्टमध्ये वर्षफळ मिळणार हे पाहिले तर फेसबुकवर, त्याबद्दल माहिती द्या. वर्षफळ म्हणजे काय? आता ही कुंडली बघा, कुंडली आहे, पण कुंडलीमध्ये काय आहे की सगळं तुमचं आयुष्याचा आलेख आहे. पण 2026 मला कसं जाणार आहे, 2026 ते 27 कसं जाणार आहे, एका वर्षाचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो अतिशय नॉमिनल किमतीमध्ये. एक रिपोर्ट वर्षभराचा तुम्ही काढून बघा, ते तंतोतंत सगळं कसं जुळतंय, की त्यामध्ये तुम्हाला हे वर्ष कसं जाईल, या वर्षामध्ये आपण काय केलं पाहिजे, हे वर्ष मला मोठमोठ्या गोष्टींसाठी चांगलं आहे का, मी कोर्ट कचेरी करायची आहे, मला यश मिळेल का, जमिनीच्या व्यवहारात हात घालायचा, यश मिळेल का, अख्खा तुम्हाला पर्सेंटेज मिळतं या वर्षात तुम्ही किती पर्सेंटेज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मध्ये. वर्षभर कुंडळी हा खूप भारी विषय. एक 3 ते 4 पेजेसच कुंडली, बहुतेक 9 पेजेस कुंडली आहे, पण खूप बेनिफिट आहे. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागून घ्या. अरुणा शेगल, नमस्कार सर, माझ्या हाताच्या नसा बारीक झाल्या आहेत, त्यावरती काय उपाय आहे? तर हे तुम्ही ब्रेसलेट मागवा. हे खूप ग्राउंडिंगचं ब्रेसलेट आहे, सर्पंटाईन म्हणतात, तुम्हाला माझ्या हातात सुद्धा हे दिसतंय. दुसरी गोष्ट, तुम्ही कुलदेवतांची उपासना करा, रोज ओम नमः शिवाय जप करा, सोमवार गुरुवार शनिवार नॉनव्हेज खाऊ नका, आणि एक बेसिक लक्षात ठेवा, तुम्ही पूर्व दिशेला पाय करून झोपू नका, पश्चिमेला पाय करून झोपा. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला मी सजेस्ट करतो की निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी घरात येऊ नये यासाठी हे प्रॉडक्ट मेन घराच्या दरवाजावरती लावा. कसं लावायचं, काय करायचं, हे ऑफिशियल नंबरवर कळेल. कौशिक कुलकर्णी, नमस्कार सर, व्यवसायात प्रगतीसाठी कोणती दिशा शुभ मानली जाते, काम करताना कुठल्या दिशेला बसावे, व्यवसायात यश आणि पैसा कसा मिळेल? तुम्ही जेव्हा कुंडलीचं मार्गदर्शन घेताय ना, सगळं तुमची दिशा कुठली आहे, कुठल्या दिशेला काम करावं, सगळं बिझनेसच्या बाबतीत सगळी परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला यात मिळते. याचा फायदा काय माहितीये का, तुम्ही बघा, एक एक आपल्या घरी पडलेल्या कुंडली नुसते रकाने रकाने रकाने, काही कळत नाही. हे बघा, अख्खं टेक्स्ट दिसते तुम्हाला, हे बघा, लेख लिहिल्याप्रमाणे तुमच्या आयुष्याचा लेख सगळा या कुंडलीमध्ये. आणि ज्यांनी ज्यांनी कुंडली काढली आणि ज्यांनी ज्यांनी घरी वाचली, एकाला 10 लोक कमीत कमी ते घेऊन आलेत की मग करण सरांकडनं फक्त कन्सल्टन्सी करायची, एकदम परफेक्ट कन्सल्टन्सी. आणि हेही तुम्हाला सांगतो, कुंडली महत्वाचं नाही, माझं मार्गदर्शन आणि त्याच्याबरोबर दिलेले उपाय आणि तुमच्या समस्यावर दिलेलं मार्गदर्शन आणि तुमची श्रद्धा आणि परमेश्वराचे आशीर्वाद हे काम करतात. पुढे पाहूयात, पुढचा प्रश्न काय आहे. वैदेही शितोळे, नमस्कार सर, आपल्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती मिळते, खूप लोकांना फायदा होतो, त्याबद्दल मनापासून आभार. इन्स्टावर मी ताराचक्र रिपोर्ट विषयी माहिती पाहिली आहे, कसा उपयोग करता येईल व त्याचा रिपोर्ट किती महिन्याचा मिळतो? हा, आता बघा, नवीन कॉन्सेप्ट आणली, ताराचक्र म्हणजे उद्याचा दिवस मला चांगला जाणार आहे का वाईट जाणार आहे हे तुम्हाला आधीच कळलं तर तुम्ही उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग करू शकता, बरोबर. त्यामुळे हा दिवस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे तुम्हाला टिक मार्क केलेला रिपोर्ट मिळतो. जिथे क्रॉस आहे म्हणजे उद्या काय बाबा, XYZ शुक्रवार आहे, शुक्रवारी तुमच्या त्या रिपोर्टच्या तारीख लिहिली आहे आणि तिथं 2 फुले आल्यात, तर समजायचं की हा दिवस काही विशेष फेवरेबल नाहीये, म्हणून तो खूप वाईट जाणार असं नाही, पण महत्वाच्या कामाला चांगला नाही. जिथं डबल टिक लिहिले त्या दिवशी तुम्ही बिंदास काम करा, अग्रीमेंट करा, काय काय गोष्टी करा, त्या सक्सेसफुल होतील. असा ताराचक्र रिपोर्ट आहे. वर्षफळ आणि ताराचक्र रिपोर्ट भन्नाट त्याचा उपयोग आहे. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवून घ्या. मालती लांडगे, सर, नैऋत्य दिशेला वास्तू कट असेल तर उपाय काय? इथून बसून काहीही कळणार नाही, प्लॅन पाठवून द्या. निगेटिव्हिटी काय आहे, कशामुळे काय घडतं हे आपण बघून घेऊ. सध्या घरातल्या सगळ्यांना ऑरा बुस्टर ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा, हे अतिशय प्रभावशाली काम करतं. खिशात ठेवायचं, ऑरा पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्हिटी निघून जाते. आणि नैऋत्य दिशेला थोडंसं जडत्व ठेवा आणि सध्या तरी दत्तगुरूंची उपासना करणं सुरू करा. बाकी आपण प्लॅन कन्सल्टन्सी मध्ये बघून घेऊयात. दीपक गावंड, नमस्कार सर, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, भीती मनातली जाण्यासाठी काय करायला पाहिजे? हनुमान चालीसा वाचली पाहिजे, कुलदेवतांची उपासना केली पाहिजे, रोज पळलं पाहिजे, वॉकिंग जॉगिंग केलं पाहिजे. उपायच म्हणला तर करंगुली माळ आणि ऑरा बुस्टर, मगाशी मी तुम्हाला दाखवत होतो, ऑरा बुस्टर तुम्ही वापरणं अतिशय फायदेशीर. बघा, मी माझे क्लायंट सगळे ऑफिस मधला स्टाफ रेग्युलर ऑरा बुस्टर आणि हे मागवू शकता.
पुढचा प्रश्न असा आहे, आर्यन, नमस्कार सर, माझ्या अंगावर 5 वर्षापासून खाज आणि सूज येते. खूप उपचार करून फायदा झाला नाही, उपाय सांगा. शुक्र बिघडलेला आहे घरात, आपल्या कुंडलीतला शुक्र बिघडला, आग्नेय दिशा बिघडली की त्या ठिकाणी आपल्याला स्किन डिसीज किंवा उष्णतेचे विकार होतात. हे सॅलेनाइट नावाचं ब्रेसलेट नक्कीच यूज करा आग्नेय दिशा स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने, आणि घरामध्ये हे तुम्ही उमरा स्प्रे हा नक्कीच हे करा. हे एकमुखी रुद्राक्ष जरा धारण करणं तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आणि दुसरं, ओम शुक्राय नमः असा जप करा. आग्नेय दिशेला लाल बल्ब किंवा आग्नेय दिशेला लाल कोणत्याही गोष्टी ठेवू शकता. अमित, नमस्कार सर, माझे वय 39 आहे, पहिले लग्न मोडले, आता लग्न जमत नाही, लवकर लग्न जमण्यासाठी उपाय सांगावा. असा फोनवरून उपाय घेऊ नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण तुमचे प्रारब्ध कर्म, तुमच्या आयुष्यात काय चुकलेलं आहे, आधीचं लग्न का मोडलं, सविस्तर ह्या टेबलावरती बसून आपण 1 तास चर्चा करूयात. आणि पुढे लग्न जुळण्याच्या दृष्टीने उपाय काय, आणि जुळणं उपयोग नाही, जुळून टिकण्याच्या दृष्टीने काय करायचं, हे तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन देणार आहे. त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि नावनोंदणी करू शकता. पण एक बेसिक लक्षात घ्या, तुमची सात्विकता वाढण्याच्या दृष्टीने ही वास्तू तथास्तू स्पेशल तुळशीची माळ तुम्ही वापरा. आणि दुसरी गोष्ट, याच्याच बरोबर हा जो तुम्हाला एक महत्वाचा पेंडंट सांगतो, हे पेंडंट तुमच्या गळ्यामध्ये नक्कीच घाला. हे पेंडंट अतिशय इम्पॉर्टंट आहे, गोमती चक्र पेंडंट आहे. नमस्कार सर, अनिकेत चौधरी, जॉबमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी पैसे राहण्यासाठी उपाय काय? नैऋत्य दिशेला मॅक्स पिरामिड यंत्र वास्तू तथा ऑफिस मागवून घ्या. मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे लावू शकता. धन येणे टिकणे यासाठी स्पेशल ग्रीन क्रिस्टल ट्री ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा, अतिशय बेस्ट आणि खूप चांगला आहे. आणि एक हे जे ट्रिपल मनी ब्रेसलेट आहे, याचा देखील उपयोग तुम्हाला छान होणार आहे. पुढे अथर्व पांचाळ, नमस्कार सर, माझे वय 35 आहे, आधी लग्न झाले पण पत्नी 4 महिन्यात मरण पावली, त्यानंतर अजून लग्न जमले नाही. राशीत काही दोष, जन्मवेळ परफेक्ट कुंडली नाही, काळजी करू नका. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण जरी नसलं तर आपल्याला छानपैकी जन्म तारखेवरून ह्या सगळ्या गोष्टींचं येतं. ऑरा स्कॅनिंग करून आपल्याला काय नक्की प्रॉब्लेम आहे हे सुद्धा पाहता येतं. त्यामुळे विशेष काळजी करू नका, ऑफिशियल नंबरला कॉल करा. तुमच्यासाठी मी हे एक हॅमॅटाईट नावाचं ब्रेसलेट सांगतो. आताची स्कीम इतकी भारी आहे, तुम्ही एक ब्रेसलेट घेतलं की त्यावर हॅमॅटाईटचं ब्रेसलेट फ्री मिळणार आहे. हा न जुलै महिन्यापर्यंतचाच आहे. जुलै महिन्यापासून तुम्हाला फक्त एवढं ब्रेसलेट घ्या. एक कोणतंही ब्रेसलेट घ्या, यापैकी कुठलंही तुम्ही ब्रेसलेट घ्या, हॅमॅटाईट तुम्हाला फ्री मिळणार आहे, गोल्डन किंवा स्टील कलरचं. सौरभ, नमस्कार सर, तुळशी माळेवर जप करू शकता का? आपल्याकडे अवेलेबल आहे का? हो, तुळशीची माळ सर्टिफाईड खूप भारी, मी सुद्धा हीच वापरतो. तुम्ही जप करू शकता याच्यावरती किंवा धारण करू शकता. ओरिजिनल तुळशीची माळ तुम्हाला मिळणार आहे. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा. गीता कांबळे, नमस्कार, श्री संक्षिप्त गुरुचरित्र प्रवासात वाचता येतं का? यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. गुरुचरित्र वाचतानाचे नियम दिलेले आहेत. हातपाय धुवून तुम्ही बसायचं आहे, अजिबात तुम्ही कुठेही प्रवास करताना वाचायचं नाहीये, कारण याचे नियम पाळले तर ते लाभणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला 2 प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती देतो. फर्स्ट, पायराइट ब्रेसलेट आणि हे स्पेशल धन आकर्षण ब्रेसलेट, ह्याचा उपयोग फक्त पैसे येणे, टिकवणे आणि वाढणे यासाठी. ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि सगळे प्रॉडक्ट मागवून घ्या. वास्तू तथास्तू स्पेशल कुंडली तुम्हाला घरपोच मागवायची किंवा माझं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचंय. नंबर लावा, ऑफिसला कॉल करून तुम्ही नंबर लावा. सोमवार, गुरुवार, शनिवार तुम्हाला कुंडलीचं मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.